नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापौर उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक. भाजप व उद्धव सेनेमध्ये सत्ता स्थापनेची मोठी रस्सीखेच. नव्या पदाधिकाऱ्यांचे होणार मनपात आगमन. शुक्रवारी होणार महापौर उपमहापौरांची निवडणूक. महापालिका सभागृहात होणार काय? भाजप काँग्रेस सत्ता कोणाची? जनतेचा प्रश्न. जंगली प्राण्यांचे बनावट हल्ल्यांचे देयके खाल्ले कोणी? चौकशी करण्याची मागणी आली समोर. जलजीवन मिशनच्या नळांना पाणी येईल केव्हा? उन्हाळ्यापूर्वी होईल काय काही नियोजन? आता सविस्तर बातम्या. मंगळवारी अमरावती येथे विभागीय आयुक्तांसमोर शहर सुधार आघाडीतील सदस्यांची ओळख परेड पार पडली. या प्रक्रियेत भाजप, शिवसेना, शिंदे गट, महानगर विकास समिती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील सदस्य सहभागी झाले होते. एकूण 44 नगरसेवकांनी शहर सुधार आघाडीच्या समर्थनार्थ आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजप प्रणित आघाडीला बहुमताचा आवश्यक आकडा गाठणे शक्य झाले आहे. त्यामुळे भाजपची सत्ता स्थापनेची गणिते जुळून आली असून महापौर आणि उपमहापौर निवडीत आघाडीला स्पष्ट आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर व उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी वर्षा मीना भूषवणार असून त्या पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. माघारीसाठी 10 मिनिटांची मुदत व विशेष सभेत उमेदवारी अर्ज माघारीसाठी 10 मिनिटांची मुदत देण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेत कोण उमेदवारी कायम ठेवतो आणि कोण माघार घेतो यावर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेषतः काँग्रेस, शिवसेना उभाठा आणि अपक्ष उमेदवार शेवटच्या क्षणी आपली भूमिका बदलतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजप 38 नगरसेवक, शिंदेसेना अर्थात शिवसेना 1 नगरसेविका उषा विरख, महानगर विकास समिती 1, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 1, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य भाजपकडे आहे. अशी एकूण संख्या 44 भाजपकडे असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसचे 21, उद्धव ठाकरे सेनेचे 6, वंचित 5, MIM 3, अपक्ष आशिष पवित्रकार असे एकूण 36 नगरसेवक विरोधकांकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लांबल्यामुळे मधली जवळपास 4 वर्षे प्रशासकीय राजवट होती. परंतु आता नवीन सदस्य निवडून आले आहेत. शुक्रवारी नवीन महापौर उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. नवीन पदाधिकाऱ्यांसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. अकोला महापालिका परिसरात सध्या लगबग दिसते. महापौर उपमहापौर यांच्या कक्षाची रंगरंगोटी तसेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाकडून विविध बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींची निवड झाली असल्यामुळे नागरिकांना देखील त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. विशेष बाब म्हणजे काही नगरसेवकांनी तर निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रभागातील विकास कामे सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लांबल्यामुळे मधली जवळपास 4 वर्षे प्रशासकीय राजवट होती. परंतु आता नवीन सदस्य निवडून आले आहे. शुक्रवारी नवीन महापौर उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. नवीन पदाधिकाऱ्यांसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. अकोला महानगरपालिका सभागृहात शुक्रवारी सकाळी 9वे महापौर उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. शहर सुधार आघाडीकडून शारदा रणजित खेडकर तर उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांनी नामांकन दाखल केले आहे. तर महाविकास आघाडीकडून सुरेखा मंगेश काळे यांनी महापौर पदासाठी तर आझाद खान अलियार खान यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपून शुक्रवारपासून सूत्र नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्याकडे जाणार आहेत. भारतीय जनता पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी, महानगर विकास समिती मिळून शहर सुधार समिती स्थापन केली आहे. समितीचे 44 सदस्य आहेत.
तसेच विभागीय आयुक्तांकडे समितीची रितसर नोंदणी ओळख परेड देखील झाली आहे. त्यामुळे शहर सुधार समितीचे महापौर उपमहापौर होणार याविषयी शंका राहिलेली नाही. दरम्यान विरोधक काय खेळी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. महापौर उपमहापौर पदाचे उमेदवारांपैकी कोण अर्ज घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने त्यांचा महापौर विराजमान होईल असा दावा केला असून विरोधकांनी देखील एकजूट केल्याची माहिती समोर आली आहे. महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होती की नाही किंवा बिनविरोध हा सर्व प्रकार होतो असा प्रश्न विचारला जात आहे. जंगली प्राण्यांचे बनावट हल्ले दाखवून लाखो रुपयांचा सरकारी निधी हडप केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. अकोला वन विभागात जंगली प्राण्यांच्या बनावट हल्ल्यांच्या नावाखाली लाखो रुपयांच्या सरकारी निधीचा उपहार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात सामील असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमंत राजाने यांनी अमरावती येथील मुख्य वनसंरक्षण प्रादेशिक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. वन विभागातील काही घटक मध्यस्थांशी हातमिळवणी करून वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची खोटी प्रकरणे तयार करत आहेत आणि त्याद्वारे सरकारी पैसा लाटत आहेत असा आरोप आंदोलकांनी केला आहे. अमरावती प्रादेशिक वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षण ज्योती बॅनर्जी यांना यापूर्वीच अकोला वन विभागातील या गैरप्रकाराची माहिती देण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी समिती नेमून वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त झाल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने सोमंत राजाने यांना अखेर उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. वन्य प्राणी हल्ला प्रकरण हे विश्वास थोरात आणि एसीएफ नम्रता काले यांनी खोटे वन्य प्राणी हल्ला प्रकरण मंजूर केले आहे. तरी मुख्य वन संरक्षक यांनी अहवाल आदेश देऊनही सुद्धा DFOना कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. तरी म्हणजे आज 5 महिने झाले तरी त्यांच्यावर कोणती कारवाई दिसून येत नाही. म्हणून आज मी 26 तारखेपासून मुख्य वन संरक्षक अमरावती येथे आमरण उपोषणला बसलो आहे. जतपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तत्पर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधीचा निधी खर्च करून बार्शी टाकळी तालुक्यातील धामंदरी गावात प्रत्येक घरासमोर नळ बसवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात गावाला पाणीच मिळत नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषद अकोला येथे महिलांसह हंडा आंदोलन करत जोरदार निषेध नोंदवला. डोक्यावर हंडे, हातात फलक आणि मुखात साहेब पाणी घ्या असा आक्रोश करत महिलांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला. ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची ठाम मागणी केली. गावात पाईपलाईन टाकली, नळ बसवले, मात्र मोटार पंप बंद, वीज पुरवठा अनियमित आणि पाण्याचा पायपीट करावी लागत असून घरगुती कामे व मुलांचे शिक्षण यावरही याचा परिणाम होत आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की तत्काळ पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यास येईल आणि जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांविरोधात कारवाईची मागणी केली जाईल. जलजीवन मिशनचा उद्देश प्रत्येक घरात पाणी देण्याचा आहे. मात्र धामंदरीत नळ फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास हे आंदोलन जिल्हा व राज्यस्तरावर नेले जाईल असा इशारा त्यांनी दिला. धामंदरी पूर्ण गावकरी मंडळी जिल्हा परिषद अकोला येथे आलो होतो. आमच्या गावामध्ये नळ आहे पण पाणी नाही अशी योजना झालेली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत येणारी नळ योजना ही फक्त कागदावरच पूर्ण झालेली आहे. ते प्रत्यक्षात गावकरी त्याचा कोणताच लाभ गावकऱ्यांना मिळत नाही आहे. त्यामुळे आज आम्ही CO मॅडम यांना भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर तुमच्या गावाला आम्ही पाणी चालू करू आणि पर्यायी पाण्याची व्यवस्था करू. जर ही व्यवस्था आमची पूर्ण न झाल्यास आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन नंतर करू. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय वसंतराव बापू देशमुख विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक नाट्याने संपूर्ण परिसर भारावून गेला. विद्यार्थ्यांच्या जिवंत अभिनयाने आणि शंभूराजांच्या बलिदानाचा प्रसंग पाहून उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. रिदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व स्वर्गीय वसंतराव बापू देशमुख विद्यालयात ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक विशेष नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. महाराजांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी दाखवलेला आवेश,
देहबोली आणि संवादाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या नाटकाच्या यशामागे विद्यालयाचे शिक्षक मनोज अग्रवाल यांचे परिश्रम दिसून आले होते. क्षितिज तिडके, संग्राम दंदी, सम्राट तिडके यांनी अनुक्रमे छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश आणि औरंगजेब यांची भूमिका पार पाडली, तर मुघल सैनिकांचे पात्र ईशान दंदी, सार्थक दंदी, सम्यक दंदी, यश दंदी, विशाल रामोशे यांनी साकारले. सोहम इंगडे हा रंगभूषाकार होता. अशा ऐतिहासिक सादरीकरणातून आजच्या तरुण पिढीला आपल्या खऱ्या नायकांची ओळख होईल आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल, असे मत मनोज कुमार अग्रवाल यांनी व्यक्त केले. यावेळी मुकेश गव्हाणकर, दत्तात्रय आढाऊ, धनंजय खेडकर यांच्यासह गावकरी व शिक्षकवृंद उपस्थित होते. न्यू तापडिया नगर आणि परिसराच्या विकास प्रक्रियेत सांडपाण्याची सोय, पथदिवे, अंतर्गत रस्ते याकडे दुर्लक्ष दिसते. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे या भागात आता कुठे नाली बांधकाम करण्यात येत आहे. इतके वर्ष नाल्याअभावी लोक आजूबाजूला वाटेल तिथे सांडपाणी सोडतात. त्यात डुकरे वावरतात. तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांच्या संख्येत वाढ होऊन आरोग्य समस्या निर्माण होते. मधल्या काळात महापालिकेत प्रशासक राज होते, परंतु आता नवनिर्वाचित सदस्य निवडून आले आहे. त्यांच्याकडून नागरिकांना अपेक्षा आहेत. न्यू तापडिया नगर परिसराला भेडसावत असलेल्या नागरी समस्या सुटाव्या याकडे नगरसेवकांचे लक्ष वेधले जात आहे. हद्दवाढ भागातील प्रश्न तातडीने सोडवले जावे अशी मागणी केली जात आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर न्यू तापडिया नगर आणि हद्दवाढीच्या भागातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान निर्णय क्षमता, सक्षम प्रशासन आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्वाचे प्रतीक असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यासह कच्ची मेमन समाजात तीव्र शोककळा पसरली आहे. त्यांचे निधन हे समाज व राजकारणासाठी अपूर्णीय नुकसान आहे. कच्ची मेमन समाजाला तीव्र दुःख झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनी म्हटले आहे. कच्ची मेमन जमात संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतलेली ती भेट आज समाजाला आठवत आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष युसुफ पुंजनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. युसुफ पुंजनी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने समाजाशी संबंधित गंभीर विषय स्पष्टपणे अजितदादा पवार यांच्या समोर मांडला होता. या भेटीदरम्यान अजितदादा पवार यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत तत्काळ संबंधित सचिवांना बोलावून महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय काढण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशांचा परिणाम असा झाला की त्याच दिवशी रात्री 10 वाजता कच्ची मेमन समाजाला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय प्राप्त झाला. इतक्या कमी वेळेत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे ही अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचे अनोखे व प्रभावी उदाहरण होते. काम करण्याची त्यांची पद्धत खरोखरच निराळी होती. या शिष्टमंडळात कच्ची मेमन समाज संघर्ष समितीच्या श्रेष्ठ मंडळाचे सदस्य युसुफ पुंजनी, जावेद जकारिया, यासीन नगानी, फिरोज दोसानी, इरफान अकबानी, इब्राहिम घानीवाला व अरबाज धारीवाला यांचा समावेश होता. सर्व सदस्यांनी एकजुटीने समाजाचा आवाज मांडला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जावेद जकारिया यांनी तीव्र शोक व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी यांनीही दुःख व्यक्त केले. 28 तारीख को महाराष्ट्र में एक बड़ी दुर्घटना हो गई. हमारे महाराष्ट्र के लाडले नेता आदरणीय अजितदादा पवार साहब इस दुनिया में नहीं रहे. वो ऐसे नेता थे कि हमेशा लोग उनको याद करेंगे. उनके काम करने का तरीका किसी नेता में नहीं था. वो सुबह 7 बजे से काम करते थे और कोई भी पक्ष और कोई भी धर्म का आदमी उनके पास जाए वो हमेशा रेगुलर रहते थे. अधिकारियों को तुरंत फ़ोन करते थे, दादा आप हमेशा हमें याद रहेंगे, आपके जैसा नेता आप कभी नहीं पैदा होगा. पवार की इस घटना का जब कल सुबह हमें पता चला बहुत दुख हुआ. अजीत दादा पवार एक ऐसे नेता थे जो सभी समाज को लेकर चलते थे. ख़ास तौर पे उनकी नज़र मुस्लिम समुदाय के ऊपर बहुत ज़्यादा थी और इस अल्पसंख्यक हमारे मेमन लोगों के ऊपर उनकी बहुत प्रेम था. उन्होंने मेमन लोगों का काम हरदम किया और अल्पसंख्यक का सभी काम किया. अल्पसंख्यक को अलग अलग बोर्ड दिए, अल्पसंख्यक को मंत्री पद दिया, अल्पसंख्यक को आमदारगी दी, MLC दी. अजीत दादा हमेशा हमें याद रहेंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यासह अमरावतीवर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही एक खंबीर नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने 29 जानेवारी रोजी सकाळी रेल्वे स्टेशन चौकातील आमदार सुलभाताई खुडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेत उपस्थितांनी असा देह लाभावा, देहाचं चंदन व्हावष्ट गंध, जरी संपला तरी सुगंध दरवळत राहो, या अर्थपूर्ण ओळीतून अजितदादांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाला मानवंदना दिली. शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू तर मनात तीव्र दुःख स्पष्टपणे जाणवत होते. उपस्थित मान्यवरांनी एका मागोमाग एक श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा अनुभव, त्यांच्या निर्णय क्षमता आणि जनतेबद्दलची तळमळ सांगितली. शोकसभेच्या शेवटी 2 मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण परिसर शोकमग्न वातावरणात न्हाऊन निघाला होता. अजितदादा अमर राहो या घोषणांनी उपस्थितांची भावना व्यक्त झाली. लोकनेते अजितदादा पवार यांचे कार्य, विचार आणि जनतेशी असलेली नाळ कायम स्मरणात राहील. देह जरी पंचतत्वात विलीन झाला असला तरी त्यांच्या कार्याचा सुगंध जनतेच्या हृदयात सदैव दरवळत राहील, अशा शब्दात अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने भावना व्यक्त केली. अकोला शहराजवळील गीतानगर परिसरातील श्री श्यामबाबा आणि रामदेव बाबा मंदिरात माघ शुक्ल पक्ष एकादशीच्या पावन मुहूर्तावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शेकडो श्यामप्रेमींच्या उपस्थितीत सकाळी 7 वाजता राणी सतीधाम मंदिरातून एक भव्य निशाण यात्रा काढण्यात आली. सकल मारवाडी समाजाचे आराध्य दैवत आणि भक्तांचे दुःख दूर करणारे हारे के सहारे श्री श्यामबाबांचा माघ शुल्क पक्ष एकादशी उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला जात आहे. उत्सवाच्या निमित्ताने सकाळी 6 वाजता श्री श्याम प्रभूंची विधिवत पूजा अर्चा करून आकर्षक शृंगार करण्यात आला. यानंतर शहराच्या विविध भागातून आलेले निशाण श्री श्यामबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले आणि महाआरती संपन्न झाली. निशाण यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता अकोल्याचे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय भजन गायन पंडित उमेश उर्फ डब्बू शर्मा आणि नेतल शर्मा यांनी हिंदी, मराठी आणि राजस्थानी श्याम भजनांची सुश्राव्य सादरीकरण करून उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले. श्री श्यामबाबांच्या मनमोहक शृंगाराचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापौर उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक. भाजप व उद्धव सेनेमध्ये सत्ता स्थापनेची मोठी रस्सीखेच. नव्या पदाधिकाऱ्यांचे होणार मनपात आगमन. शुक्रवारी होणार महापौर उपमहापौरांची निवडणूक. महापालिका सभागृहात होणार काय? भाजप काँग्रेस सत्ता कोणाची? जनतेचा प्रश्न. जंगली प्राण्यांचे बनावट हल्ल्यांचे देयके खाल्ले कोणी? चौकशी करण्याची मागणी आली समोर. जलजीवन मिशनच्या नळांना पाणी येईल केव्हा? उन्हाळ्यापूर्वी होईल काय काही नियोजन? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.